नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे 7 सप्टेंबर जे की गणेशोत्सव आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर यंदाचं आपलं देखावा असणार आहे एकविरा दर्शन, जे की आपण बघू शकतो। आणि हे आपलं दृश्य आहे ते 2-4 दिवस आधीचं आहे, म्हणजे गणपती बसायच्या आधीचं। तर आपलं एवढं काम झालं होतं, तर पुण्यावरून मी 3 दिवस आधी आलेलो होतो। हे आत्ता बघू शकता बाबा आपले मशीन लावत आहेत, म्हणजे भावल्यांना जे की मशीन असतं त्याची टेस्टिंग इकडे चालू आहे। आणि ही एक भावली आपली हलणार आहे आणि त्यानंतर हे आपले 2 भावले हलणार आहेत, जे की हे नाचणार आहेत। आणि येल्लो भावला आहे तो तसाच असणार आहे। हे बघा, इकडे पण ह्याचं अजून टेस्टिंग बाकी आहे। तर तो आत्ता ग्रीनवाला आपण बघितला, तर त्याची फर्स्ट टेस्टिंग चालू आहे। त्यानंतर त्याला सेट करू आणि मग ह्याला सेट करू, या दोघा जणांना। आता इकडे बघू शकता, हे आम्ही दादा आणि मी कागद वगैरे लावत आहोत पूर्ण। तर पाठी हे ऑलरेडी बाबा आणि दादानी सर्व हे करून टाकलेलं आहे। पाठी म्हणजे देऊळ वगैरे, आता देवळाची तुम्ही गुफा वगैरे बघू शकता। नंतर इकडून पायऱ्या गेलेल्या आहेत, पायऱ्या वगैरे। तर हे सर्व कामं दादा आणि बाबांनी करून टाकलेले। आता इकडे ह्यांचं काम चालू आहे, हे सजावट करतायत। हिला थोडं सजवता येते। ह्यांना सजवून वगैरे झालेले आहे। आता आम्ही हिला आपल्या पुढच्या घरात नेतो, जिथे आपला गणपती बसतो। तर गणपतीच्या रूममध्ये आपण हिला नेत आहोत, बावलीला। इकडं सगळ्यांना तिकडं बसवायचे ना, एक इकडे आहे ते तिकडे राहते। फायनली आपला फर्स्ट स्टॅच्यू इकडे सेट झालेला आहे। तर इकडे आपण टेस्टिंग वगैरे केलेली आहे बाबांनी। तर हा स्टॅच्यू थोडक्यात काय करतोय, असं अंगात आल्यासारखं थोडक्यात हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे। त्या स्टॅच्यूला आता आपण फायनल टचअप देत आहोत। थोडीशी ज्वेलरी अजून ॲड केली आणि तो स्टॅच्यू आपण फिक्स करून टाकला। आता हे 2 स्टॅच्यूचं आपलं बॅक टेस्टिंग चालू आहे। हे बघा, इकडे मशीन अशी फिरत आहे आणि ह्यांना थोडक्यात आता बाबा टेस्ट करत आहेत। आणि मग आपण हे 2 स्टॅच्यू पण तिकडे जाऊन फिक्स करून टाकू। हे बघा, आता त्या 2 स्टॅच्यूचे आपण इकडे मोटार सेट करत आहोत। हे फायनल मोटार सेट झाल्यावर आपण हे भावले तिथं त्या ह्याच्यावर लावणार। बघा, इकडून बाबा सेट करत आहेत, मग ह्याच्यावर आपण ते फिक्स करणार। आता ते एक आपण फिक्स केलेलं आहे, आता ह्या बावल्याला फिक्स करू। हे बघा, फायनली आपले हे 3 बावले सेट झालेले आहेत। आणि हे सेट करता करता रात्रीचे 2:45 वाजून गेलेले। हे 2 दिवस आधीचं दृश्य आणि एवढं कामातून बाकी आहे, म्हणजे सर्व फिनिशिंगचं काम। नेक्स्ट डे म्हणजे 6 सप्टेंबर, जो की गणपतीच्या आदल्या दिवस। सकाळी उठलो लवकरच, आपल्या कामाच्या लॅपटॉपवरूनच थोडा टाईम काढून आपलं इन्व्हिटेशन कार्ड बनवलं, गणपतीचं इन्व्हिटेशन कार्ड। पटकन हे असं कॅनवावरून आपण बनवलेलं आहे आणि हे डिझाईन आपण बघू शकता कसं वाटतं। आत्ता वाजले होते 12, तर आपण गाडी काढून साईडला पार्क करत आहोत, कारण का आपल्याला गणपती पाठच्या घरात न्यायचं आहे। आपल्या या गणपतीच्या घरात खूप काम पेंडिंग होतं, सो आपण गणपती पाठच्या घरात ठेवणार। आपलं पूजेचं ताट वगैरे रेडी आहे आणि आपण बाप्पाच्या आगमनाची वेट करतोय। हे बघा, टेम्पो आलेला आहे फायनली। सकाळी 6 वाजता गेलेले, ते आत्ता 12 वाजता आले पेणवरून। मोरया, Algo a gustar.
पाटाला धरून ठेव. डायरेक्ट पाठी नाही दोघात उचलाल. बाहेर खेचत घेतात असं हळूहळू. आला गणपती बाप्पा. हा आरती कर मग. आत्ता आपलं सर्व फिक्स झालेलं आहे आणि आत्ता फक्त आपलं लाइटिंगचं काम बाकी आहे आणि आजूबाजूचं पडदे वगैरे सर्व बाकी आहे. हे आता तुम्ही बघू शकता आपले तिन्ही बाहुले आता मस्त हलायला लागलेले आहेत. हे आता प्रॉपर फिक्स झालेले आहेत. आता आपण गणपतीला कुठून स्पॉटलाईट मारायची ते वगैरे डिसाईड करतो. इकडे 4th स्टॅच्यू पण आपण इकडे सेट करत आहोत आता. आपण हिरे लावू. हिरे आधी सर्व लाईट ऑन करू. मस्त आहे की उजेड फॅन लावतो. फॅन मारायचे. मुकुटाला हिरा, किती हिरा आणि 2 लोडला. रात्रीचे 1-1:30 वाजलेले आहेत आणि आई इकडे रांगोळी करते आणि आपलं एवढं काम बाकी आहे अजून. हे साईडच्या फ्रेमला आपल्याला कागद लावायचे आणि खाली आपल्या स्टेजच्या खाली सर्व चादर वगैरे लावायचे, म्हणजे तो पडदा येतो तो लावायचा आहे. ते काम अजून चालू आहे आणि सर्व प्रॉपर फिनिशिंग अजून बाकी आहे. पाठ झाली. आता डेकोरेशन आटपलं आपलं. 6 वाजले 6.
मस्त गणपती मांडलंय.